नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोरोना या विषयावर निबंध बघूया। निबंधाचे नाव आहे कोरोना एक जागतिक समस्या। कोरोना एक जागतिक समस्या आहे। घड्याळाच्या काट्यावर चालणारे जग आज घरातच ठप्प बसलेले आहे। स्वप्नात देखील विचार न केलेली स्थिती आज आपण अनुभवत आहोत। डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान शहरात आढळलेला कोरोना व्हायरस आज अख्ख्या जगावर हमला करत आहेत। 2019 मध्ये हा विषाणू आढळल्यामुळे यास कोविड-19 हे नाव देण्यात आले। अवघ्या जगाची स्थिती यामुळे कोलमडलेली आहे। आर्थिक, सामाजिक, राजकीय, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे। मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या अतिशय नुकसान होत आहे। जानेवारीपर्यंत ज्या मुलांना आपण सांगत होतो की फोन वापरू नका, आज त्याच मुलांच्या हातात फोन देण्याची वेळ आलेली आहे। यामध्ये गरीब जनतेचे अतोनात हाल होत आहेत। मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांच्या टोळ्या हजारो किलोमीटर पायी चालत गावाकडे गेल्या, परंतु गावाकडेही पोट भरण्याची सुविधा नसल्यामुळे पुन्हा या कोरोना सदृश्य परिस्थितीत त्यांना शहरी भागात यावे लागले। आणि आज आपण बघत आहोत की कोरोनाने पृथ्वीवर तांडव सुरू केलेला आहे। करोडो लोक या कोरोना आजाराने ग्रस्त असून लाखोंना आपले प्राण गमवावे लागले आहे। त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। घरातील कर्त्या पुरुषाला जर या कोरोना रूपी राक्षसाने गिळंकृत केले असेल तर त्या कुटुंबाची पुढची स्थिती काय होणार याचा विचार करत नाही। ज्या कुटुंबावरती वेळ आलेली आहे त्या कुटुंबाने भविष्यामध्ये आपला उदरनिर्वाह कसा करावा, त्यामुळे सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, हात स्वच्छ धुवावे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे। आपण आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी। त्यामुळेच या नियमांचे पालन करूनच आपण कोरोनापासून दूर राहू शकतो। त्याच्यासोबत आपल्याला युद्ध करायचे नाहीये, तर त्याला एकट्यालाच या जगामध्ये फिरून द्यायचे आहे। त्यामुळे तो आपोआप नष्ट होणार आहे। आपल्याला घरामध्ये शांत बसून त्याच्याशी सामना करायचा आहे, हे सदैव लक्षात ठेवायचे आहे। कोरोनामुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत। लाखो रुपये खर्च करून होणारे विवाह आता हजारांमध्ये व्हायला लागले आहेत। हजारो लोकांमध्ये विवाह होत होते ते आता 20-25 लोकांमध्ये होत आहेत। दैनंदिन जीवनामध्ये आपण हजारो रुपये खर्च करत होतो। कोरोनामुळे आपल्या लक्षात आले आहे की आपल्या गरजा खूप मर्यादित आहे, तरीही आपण आपल्या हौसेपोटी हजारो रुपये रोज खर्च करत होतो। या कोरोनामध्ये डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार देवता बनून रुग्णांची सेवा करत आहे। अशा या समाजसेवकांचे आभार मानावे तितके कमीच आहेत। म्हणूनच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, स्टे होम, स्टे सेफ, अनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडू नये। आपल्याला कोरोनाची सर्दी, खोकला, ताप, थंडी, अशक्तपणा ही लक्षणे आढळताच अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधा। ही काही कमीपणाची बाब नाही। ज्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला आहे अशा व्यक्तींसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याची खरी गरज आहे। कोरोना बाधित व्यक्तीबद्दल कुठलाही द्वेष न बाळगता आपले आणि कुटुंबाचे, पर्यायाने गावाचे, समाजाचे रक्षण करा। आरोग्य सेवेवरील वाढता ताण कमी करा। आज जगभर युद्ध पातळीवर लसीकरण संशोधन सुरू आहे, परंतु अद्याप पूर्णपणे यश एकाही देशाला आलेले नाही। म्हणून एकच सांगते, हात स्वच्छ धुव, कोरोनाला दूर ठेव। ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। लाईक अँड सबस्क्राईब अवश्य करा।